नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्चिड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे। मी रेश्मा यमगर, इयत्ता दुसरी, विषय मराठी यासाठी। काय मग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? चांगले ना? छान। बघा, आठवते का रे थोडंसं आपण याच्या अगोदरच्या तासामध्ये काय घेतलं होतं? आठवतंय थोडंसं? तर याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण घेतली होती कविता घेतली होती। आठवतंय ना? हा, आठवली, पाहिली सर्वांनी खरुताई? आपण काय घेतली होती? पाठ क्रमांक 17 खार ही कविता, गाणंही म्हणू शकता तुम्ही, गाणे पाहिलं होतं, कविता पाहिली होती, हो ना? मग नंतर केलंय का तुम्ही सर्वांनी निरीक्षण, कधी खरुताई कशी दिसते, काय दिसते? त्याच्यामध्ये जसं की सांगितलं होतं, सुंदर मजेदार आहे, शेपूट तिचे झुपकेदार आहे। पाहिलंय तिचं शेपूट झुपकेदार असलेलं तुम्ही? नंतर बसती कशी डौलदार, उभी राहते आईटदार, डोळे अगदी लुक करत असतात तिचे बघताना। पाहिले हे सर्व निरीक्षण केलंय तुम्ही? आणि पळताना पण अगदी भरभर पळत असते, झरझर झाडावर चढते आणि रस्त्यावरून भरभर पळते आणि धडपड करी फार, झटपट होई पसार, छान छान अशी कार साऱ्यांना आवडते फार फार। अशा प्रकारे आपण कविता पाहिली होती, त्याच्यावर आधारित काही प्रश्न उत्तरं पाहिली होती। नंतर जोड्या लावा होत्या, त्या पाहिल्या होत्या। तर आता झाला तो पहिलाच एपिसोड झाला, सर्वांनी पाठ केलेली आहे ती कविता? नसेल केली तरी आणखी काही वेळ गेलेली नाही आहे, सर्वांनी ती एक 2-3 वेळा जरी तुम्ही वाचली तरी ती तुम्हाला पाठ होऊन जाईल। बर, आता मी काही प्रश्न विचारते, त्याची मला उत्तरं द्यायची आहेत तुम्ही। अगदी साधा सोपा प्रश्न आहे, अगदी त्याचं उत्तर लगेच तुम्ही सांगणार। आपण सर्वजण कुठे राहतो? काही जण म्हणतील पृथ्वीवर राहतो, बरोबर आहे, तेही उत्तर पृथ्वीवर आहे। पण आता सध्याला तुम्ही कुठे आहात? घरी, हो ना? मग असंच आपण आज काय करणार आहोत, आपला पाठ क्रमांक 18 माझे घर, पाठ क्रमांक 18 सगळ्यांकडे पाठ्यपुस्तक आहे आपलं, तर ते पाठ्यपुस्तक सगळ्यांनी काढायचं आहे। पान नंबर पण 18 आहे आणि पाठ क्रमांक पण आहे 18, माझे घर। सांगितलं ना तुम्ही कुठे राहता म्हणल्यावर पृथ्वीवर। काही चालाक मुली असलेले म्हणतात लगे पृथ्वीवर, पण अगदी इनोसेंट असलेले लगे म्हणतात हा नाही टीचर आम्ही घरात राहतो, बरोबर आहे। मग आज आपण काय पाहणार आहोत? माझे घर हा पाठ पाहणार आहोत। सगळ्यांनी आपला पाठ्यक्रमांक 18, पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक 18 उघडायचा आहे। असंच आहे ना सर्वांचं घर? हो, काही जण म्हणत असतील हो, काही जणांचं याच्याही पेक्षा सुंदर असेल, बरोबर ना? बघा, पाहायला दिलंय, आता काही जण जे स्क्रीनवर पाहत आहेत त्यांनी तिथे पहा, आणि ज्यांच्याकडे पुस्तक आहे, सगळ्यांकडे पुस्तक असणार, त्यामुळं शक्यतो सर्वांनी पुस्तकात पाहायचं आहे। मग आता काय करायचंय पुस्तकात पाहायचंय म्हणजे? अगदी छान दिसत आहे की नाही स्क्रीनवर चित्र? पाठ क्रमांक 18 माझे घर काय दिलेलं आहे मग त्यांनी? पहा, पाहत आहात सर्वजण ते चित्र, ओळखा। मग इथे ना काय केलेलं आहे, भाग केलेले आहेत, ह्या भागामध्ये वेगळं चित्र, ह्या भागामध्ये वेगळं चित्र। जर तुम्ही आता मी परत दाखवते तुम्हाला, खालच्या भागामध्ये वेगवेगळ्या भागांचं, घरातील वेगवेगळ्या भागांचं चित्र त्यांनी दिलेलं आहे। मग काय करायचंय? पहा, ओळखा आणि सांगा। मग आता हे कोणासाठी आहे? तुमच्यासाठी। मग तुम्ही सांगायचंय। मग पाहत आहात सर्वजण? हो, पाहत आहे। काय दिसत आहे बघा बरं, अगदी काळजीपूर्वक पहा बरं का। कुठलं चित्र दिसत आहे? इथून जर तुम्ही पाहिलं, इथून जर तुम्ही पाहिलं तर हे एका भागाचं चित्र आहे आणि हे दुसऱ्या भागाचं घरच आहे। घराचं आपल्या पाठाचंच नाव आहे माझे घर, पण त्या घरातही 2 भाग आपल्याला इथे दिसत आहेत आता सध्याला तरी, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्येही पाहू शकता। मग आता सांगा बरं, आता फक्त तुम्ही आता तुर्तास हा भाग ठेवा आणि या साईडला पाहून सांगा की या चित्रावरून ते किंवा त्या खोलीला किंवा त्या भागाला काय म्हणत असतील? काय काय दिसत आहे बघा, त्याच्यावरून अंदाज येईल की हे चित्र स्वयंपाक
घराचं आहे. बरोबर की नाही अगदी? काही जणांनी उत्तर अगोदर दिलंही असेल. आता मग ठीक आहे, हे झालं स्वयंपाकघराचं चित्र. आपण एवढं आता तुर्तास काळजीपूर्वक नाही पाहणार आहोत. एक एक चित्र दाखवते तुम्हाला, मग त्याच्यामध्ये आपण पाहूया काय आहे, काय काय कोणत्या कोणत्या वस्तू आहेत, त्याची नावं काय. आता सांगा, हे जे दुसरा भाग आहे, आता तुम्ही काय करायचंय, ह्या भागाकडे जास्त लक्ष नाही द्यायचं, ह्या भागाकडे लक्ष द्या. याच्याकडे पाहून ते चित्र कोणत्या घरातील कोणत्या भागाचं आहे असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? ते बरोबर. काय सगळ्यांना लगेच लक्षात येईल ना, एवढं अवघडच नाहीये ते काही, फक्त चित्र बघायचंय आणि घरातील कोणत्या भागाचं चित्र आहे ते सांगायचंय. आता पहिलं होतं स्वयंपाक घर. आता त्या साईडला काय दिसत आहे? बरोबर, अगदी बाथरूम. त्याला मराठीमध्ये म्हणतात न्हाणीघर. दोन चित्र झाली आपली. घरातील घरच आहे पण घरातील दोन भागांचे चित्र झाले की नाही? आता पहा बरं, त्याच पानावर आहे हो ना, मी तेच पान आहे परंतु थोडस झूम करून दाखवत आहे. नंतर सांगा बरं, इथेही सेम जसं की पहिल्या चित्रामध्ये दोन भाग होते, याही चित्रामध्ये तसेच किती भाग आहेत? दोन भाग आहेत. हे इथून जर आपण पाहिलं, आता हे अगोदरची लाईन आहे, हे जे चित्र आहे ते वेगळ्या भागाचं आहे आणि हे जे चित्र आहे ते वेगळ्या भागाचं आहे. मग सांगा बरं, त्या चित्रावरून तुम्हाला की ते घरातील कोणत्या भागातील चित्र आहे, ते घरातील कोणत्या भागातील चित्र आहे, म्हणजे ती जी खोली आहे त्याला नाव काय आहे? आता मला लगेच सांगितलंही असेल तुम्ही. हा टीचर, हे काय दिसत आहे? हॉल दिसत आहे. हे झालं इंग्लिश मध्ये, पण मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? अगदी बरोबर. काय म्हणायचं त्याला? बैठकीची खोली. काय म्हणायचं? बैठकीची खोली. जसं की स्वयंपाकघरामध्ये आपण फक्त स्वयंपाकच करतो, बसतो का तिथे? नाही. मग तसंच इथे काय आहे? बैठकीची खोली. म्हणजेच बसलेले असतात, काही उभारलेले असतात, म्हणजे आपलं जे काही काम असतं जास्त तर हॉलमध्ये म्हणतात तुम्ही. आता मी तुमचं बघून म्हणते की हॉलमध्ये, त्याला म्हणतात बैठकीची खोली. मग बैठकीच्या खोलीत सर्वात जास्त आवडतं काय असतं तुमच्या बैठकीच्या खोलीमध्ये? काही जणांच्या शयन कक्ष, त्यालाच बेडरूम म्हणतात, तिथेही असेल. काय करत आहेत ही दोन मुलं? आणि हातात रिमोट दिसत आहे आणि काय पाहत आहेत? बरोबर, काय पाहत आहेत? टीव्ही पाहत आहेत हो ना. चला, मग आता पहिलं झालं स्वयंपाकघर, नंतर त्याच्या साईडला होतं बाथरूम, त्यालाच न्हाणीघर म्हणतात, आणि नंतर तिसरं आहे बैठकीची खोली. काय आहे? बैठकीची खोली. मग आता इथे सांगा बरं, हे काय दिसत आहे तुम्हाला? हे जे चित्र आहे इथं काय दिसत आहे? काही कल्पना सुचतीये काय असेल ते? हे घरात तर कुणी पाहिलेलं नसणार, बरोबर ना. हे असतं आपल्या गच्चीवर, जे तुम्ही टेरेस ही म्हणतात त्याला, मराठीमध्ये त्याला म्हणतात गच्चीवर. गच्चीवर असतं पहा. काय मग ते? सौर बंब. काय म्हणतात? सोलार ज्याला म्हणता की नाही तुम्ही, त्यालाच मराठीमध्ये सौर बंब असं म्हणतात. कोणती कोणती चित्र पाहिली? एक होतं, आता मी छोटं करते थोडंसं, ॲट अ टाइम तुम्हाला पाहता येईल. हे होतं स्वयंपाकघर, हे होतं न्हाणीघर, ही बैठकीची खोली, आणि हे आहे सौर बंब. आता हे गच्ची दिसत आहे की नाही तुम्हाला? सूर्य काय आपल्याला घरातून दिसतो, खिडकीतून वगैरे दिसतो, पण इथं कसं निळं निळं आकाश आणि इथं सूर्य दिसत आहे की नाही. मग साहजिकच हे कुठलं चित्र आहे? घराच्या गच्ची, घराची गच्ची आहे. मग तिथे हे जे वस्तू दिसत आहे त्याला म्हणतात सौरबंब, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात सोलार. काय म्हणतात? सोलार. पाहिलं सर्वांनी चित्र? केलं त्याचं निरीक्षण?
बघा आता त्याच्या खाली, आता तुमचंच पुस्तक आहे हे ना. तुमच्या घरातील 10 वस्तूंची नावे सांगा. किती वस्तूंची नावं सांगायची आहे? 10. मग त्यांनी आपल्याला फक्त स्वयंपाकघरातील 10 वस्तू सांगा असं सांगितलेलं आहे का? नाही, फक्त काय सांगितलेलं आहे त्यांनी? घरातील. घरातील म्हणजेच 1, 2 आणि वरचे जे 2 पार्ट होते हे 2, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या चारही चित्रातील हे चित्र घराचे. मग घरातील 10 वस्तूंची नावं आपल्याला सांगायची आहेत, बरोबर ना. आता मी तुम्हाला हे तर चित्र आहे, दिसत आहे व्यवस्थित, बरोबर ना. पण आणखी एक चित्र दाखवतेय. हा, हे थोडंसं कलरफुल आहे ना तुमच्यासाठी, दिसायला पण छान दिसत आहे. आणि मग आता 10 वस्तूंची नावं आपण काय करणार आहोत? इथं थोडं चित्र व्यवस्थित दिसत आहे म्हणून यातली 10 वस्तूंची नावं आपण सांगू यात. इथे पण काय आहे? पहा, ओळखा आणि सांगा. मग मी जे तोंडी सांगितले तुम्हाला, स्वयंपाकघर दिसत आहे की नाही इथे? आणि ते लिहायचं कसं आहे हेही आपल्याला दाखवलेलं आहे. स्वयंपाक घर, बरोबर. छान दिसत आहे की नाही चित्र? आता तुम्ही तुमच्या पुस्तकातही पाहू शकता. पण आता काय करायचं आहे? पुस्तकातलं पेज आपण पाहिलेलं आहे म्हणून आपण काय करूया? आता पुस्तक बंद करूया. फक्त तुम्ही काय करायचं आहे? बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे. हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपला कोणता प्रश्न होता? की चित्रात हे जे घराचं चित्र आहे त्यातील 10 वस्तूंची नावे सांगा. मग सांगा बरं. आता पहिल्यांदा आपण काय करूया? किचन मधल्या वस्तू घेऊयात. काय काय दिसत आहे बघा बरं. इथे दिसत आहे गॅस. आता किचन ओटा म्हटल्यानंतर गॅस तर तिथे असणारच. परत पोळी लाटतो म्हटलं की इथे पोळपाट बेलणं. परत मिक्सर ज्याच्यामध्ये आपण शेंगदाणे वगैरे बारीक करतो. आणखीन वस्तू इथे सगळ्यात महत्वाचं, इथलं थंड थंड पदार्थ खूप खायला आवडतात तुम्हाला, तर फ्रीज म्हणतात. हे झालं इंग्लिश मध्ये. मग मराठीमध्ये काय म्हणतात पण त्याला विद्यार्थी मित्रांनो? शीत कपाट म्हणतात, फ्रीज नाहीत म्हणत. शीत कपाट. काय? गॅस, मिक्सर, शीत कपाट झाले. यातली 3च नावं. आता तशी जर पाहायला गेली तर खूप सारी इथे वेगवेगळ्या प्रकारचे चमचे दिसत आहेत. मग इथे एक कपाट आहे की तिथे बरण्या दिसत आहेत आपल्याला. इथे वेगवेगळे डब्बे वगैरे दिसत आहेत, बरोबर ना. मग नंतर या चित्रामध्ये काय दिसत आहे सांगा बरं. फक्त आपण काय करत आहोत? 10 वस्तूंची नावं सांगत आहोत. नळ दिसत आहे, पाणी दिसत आहे, बादली दिसत आहे आणि हे आहे वॉशिंग मशीन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो? कपडे धुतो. झाले. नंतर आता बैठकीच्या खोलीमधील तुम्ही सगळ्यात अगोदर इथलं सांगणार टीव्ही. टेलिव्हिजन, त्याला दूरदर्शन असे म्हणतात. टीव्ही, मुलं दिसत आहेत. परत आजी बाबा आहेत इथे. पडदे दिसत आहेत, सोफा दिसत आहे, खूप साऱ्या वस्तू. इथे फ्लॉवर पॉट दिसत आहे, इथं घड्याळ दिसत आहे. मग ज्याच्यावर ठेवलेला आहे तो टेबल तो दिसत आहे. इकडे खिडकी दिसत आहे. म्हणजे कोणतंही चित्र बघा किंवा कोणत्याही एखाद्या चित्राचं किंवा तुम्ही बाहेर गेल्यानंतर एखाद्या वस्तूचं निरीक्षण करता किंवा त्या भागाचं पिकनिकला वगैरे जर तुम्ही कुठे गेला असाल तर ती गेल्यानंतर तुम्ही फक्त जाणं आणि एन्जॉय करून येणं एवढंच करता का? नाही, तर त्या भागाचं तुम्ही अगदी बारकाईने काय करता? निरीक्षण करता. जेणेकरून आता समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सहलीला जर कधी गेला असताल, फॅमिली ट्रिप असते ना तुमची, मग गेल्यानंतर जाणं, खाणं, पिणं, फिरणं आणि परत वापस येणं इतकंच करता का तुम्ही? नाही. मग जिथं तुम्ही गेलेला आहात ना तर तिथलं काय करता? तो जो भाग होता म्हणजे बघण्यासाठी समजा निसर्गाचा असेल, तो निसर्गाशी रिलेटेड जर असेल तर ते तिथला निसर्ग कसा आहे, कसल्या प्रकारची झाडं आहेत तिथे, किंवा एखाद्या जर वस्तू संग्रहालय, प्राणी संग्रहालयामध्ये गेला असाल तर कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आहेत,
मग वस्तू संग्रहालयामध्ये गेला असताल तर तिथे कसल्या कसल्या प्रकारच्या, म्हणजे एकंदरीत मला सांगायचं काय आहे, जिथे पण तुम्ही दररोज ज्या पण वातावरणात राहता, जी वस्तू असो किंवा जे दृश्य तुम्हाला दिसतंय त्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करायला आपल्याला शिकायचंय. फक्तच बघितलं सोडलं असं नाही करायचं, त्याच्या मागं काहीतरी उद्देश असतो म्हणून त्यांनी आपल्याला ते दाखवलेलं असतं. तसंच यातील पण आपण का तुम्हाला घराचं चित्र दिलेलं आहे, तर हे प्रश्न उत्तर सोडवताना आपण पाहणार आहोत. मग झाली का आपली 10 नावं? सांगा बर. गॅस, मिक्सर, शीत कपाट, वॉशिंग मशीनलाच कपडे धुण्याची मशीन, नळ, शॉवर, बेसिन, आरसा, सौरबंब, सूर्य, झाड, टीव्ही, मुले, आजी, बाबा, पडदे, घड्याळ. आता ह्याही गोष्टी आता मी नावं घेतेय, पण तुम्ही घरात बसल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली मी जे नावं घेतेय त्याच्याकडे लक्ष जात असणार की नाही. बर, आता मी म्हटलं जसं की कुठलंही चित्र, आता हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून का तुम्हाला पेज दिलेलं असणार, घरातील वस्तू आणि एकाच पानावर 4 आपल्याला चित्र दिलेली आहेत. सगळ्यांना आता माहिती, स्वयंपाकघर माहितीये, बाथरूम माहितीये, हॉल म्हणजेच बैठकीची खोली माहितीये, आणि गच्चीवर काही जणांच्या घरीही तुमच्या जर गच्चीवर गेलात तर सौरबंब बसवलेला असेल. काय करतो रे हा सौरबंब? तर सूर्यापासून आपण म्हणतो गरम किती व्हायला लागलंय, म्हणजे अगदी सकाळी 7-8च्या नंतर, 8-9च्या नंतर, सकाळी कोवळं ऊन असतं. 9च्या नंतर जर पाहिलं तर अगदी कडक ऊन असतं, भर ऊन 2-3 वाजता. पण ह्या जी सूर्यकिरण आहेत, फक्त आपण ऊन नाही म्हणून बाहेर जायचं वगैरे सोडून टाकतो, काळजी घेतो आपण आपली. पण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सूर्यापासून जी सूर्यकिरणं येतात प्रखर अगदी, जसं की आपल्याला कडक ऊन खूप पडलं, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे जास्तच उन्हाळा असतो, पण त्याचा पण नैसर्गिकरित्या जी काही सूर्यकिरणं येतात, जे काय ऊन कडक असतं, त्या उष्णतेचा वापर आपण सायन्स अगदी विज्ञान म्हणजे विज्ञानामध्ये आपण प्रगती करून हा सौरबंब काय करतो, जर ते असेल तर ते पाणी, आपल्या घरातील पाणी गरम करण्याचा त्याचं काम असतं. आता सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर आंघोळ करायला तर जातोच, मग त्यावेळेस थंडी जर अगदी उन्हाळ्यात ठीक आहे की आपण थंड पाण्याने करतो, पण अगदी थंडीच्या दिवसामध्ये थंड पाण्याने करणं शक्य आहे का? नाही. मग लगे बाथरूम मध्ये जाणार, शॉवर चालू करणार आणि थंडीमध्ये आंघोळ करणार का आपण? नाही. त्यावेळेस गरम पाण्याची गरज भासते की नाही सर्वांना. तर हे काय करतं, हा जो सौरबंब आहे, ह्या सूर्यापासून जी किरणं येतात, उष्णता येते त्याच्यापासून, ते म्हणजे काहीतरी विज्ञान असतं त्याच्यामध्ये की ते साठवून ठेवून पाणी गरम करण्याचं काम करतं. मग आपण डायरेक्ट बटन चालू केलं किंवा आपला नळ चालू केला की आपल्याला खाली पाणी एनी टाइम, म्हणजे कोणत्याही वेळी, फक्त सूर्य असेपर्यंत गरम असतं असं नाही, आपल्याला म्हणजे दिवसभरासाठी ते पाणी मिळून जातं. मग आता ही माहिती मिळाली की नाही, सौरबंब हा माहिती टीचर आमच्या घरी आहे, आम्ही पाहिलेलं आहे. मग काय होतं, तर हे सगळं काम ते करतं. मग त्याचबरोबर स्वयंपाकघर तर सगळ्यांनाच माहिती आहे. काही जण आईला मदतही करत असेल स्वयंपाकामध्ये, भले तुम्हाला म्हणजे पोळी लाटणं किंवा भाजी करणं, आता मुली स्पेशली म्हणजे मदत करतील, ते नाही करणार तुम्ही, पण थोडंसं काहीतरी हाताखाली काम करत असताल ना, आणि आवर्जून आईला मदत करायची आहे, करणार ना सर्वजण. तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तरी ऍटलीस्ट केली पाहिजे. मग स्वयंपाकघर, स्वयंपाकघर आहे. सर्वात प्रथम मी काय सांगितलं, चित्र दिसत आहे ते गॅस. मग त्याचं कसं आहे, तुम्ही छोटे आहेत, आणखी आता गॅसकडे जाणार नाही किंवा त्याच्यावरची कामं तुम्हाला येणार नाहीत आणि जायचंही आपल्याला नाही. दिवसभर मम्मी असते, करते, काय मागेल ते देते करून, खातात वगैरे, ठीक आहे, पण संध्याकाळी झोपताना आवर्जून आपल्याला काय करायचं आहे, गॅसचं जे सिलेंडर असतं की नाही, इथे दिसतंय, त्याचा कॉक असतो ना, तो आपल्याला बंद केला पाहिजे. आठवणीने झोपताना आपल्याला काय करायचं आहे, गॅसचा जो कॉक असतो ना, तो बंद केला पाहिजे. आता दिसतंय म्हणजे ह्याच्यावर करतात, गरम गरम डिशेस वेगवेगळे खायला मिळतं,
परंतु त्याची काळजीही तेवढीच घेतली पाहिजे, बरोबर ना. म्हणजे दररोज झोपताना आपल्याला काय करायचं आहे, त्याचा कॉक बंद करून झोपायचा आहे. मग ह्याचा झाला हा फायदा किंवा ह्याची आपण ही अशा प्रकारे काळजी किंवा ह्याच्यावर आधारित मी तुम्हाला ती काय सांगितली माहिती. मग आता चिमट्याच्या साह्याने काय करतो सांगा बरं. दिसत आहे की नाही इथे चिमटा, त्याच्या साह्याने काय करतोय आपण. बघा इथे दिसत आहे. मग गॅसवर काहीतरी चहा, दूध, भाजी वगैरे केल्यानंतर आपण ते भांड अगदी आपल्या हाताने सहज पकडू शकतोय का. नाही. कशाच्या साह्याने पकडणार आपण, तर या चिमट्याच्या साह्याने पकडणार, बरोबर ना. बर, आता इथे वेगवेगळे काय दिसत आहेत, चमचे दिसत आहेत. मग चमच्याचा उपयोग सगळेजण खाण्यासाठीच करतात, पण ती झाली छोटे छोटे चमचे. मोठ्या जर पाहिले तर भाजी देण्यासाठी, भात देण्यासाठी, वेगवेगळे जे काही घरात पदार्थ बनवले असतात ते वाढण्यासाठी पण आपण त्याचा उपयोग करतो, हे माहिती आहे सगळ्यांना, बरोबर ना. मग हे लाटणं आणि हा पोळपाट, पोळी लाटतो आपण, जी गरम गरम मऊ लुसलुशीत पोळी सगळ्यांना खायला आवडते ना, ती ते काय करते, ह्याच्यावर आपण लाटत असतो. डब्यामध्ये तर आपण काय छान आईनी शेंगदाण्याचे लाडू असू देत किंवा बुंदीचा लाडू असू दे, आवडतात ना सर्वांना लाडू, ते ठेवती. किंवा दुसरा काही खाऊ असेल तर ठेवती, घरातील काही धान्य असेल तर ते ठेवती. नंतर काय आली मिक्सरची, म्हणजे मिक्सरचा नंबर आला. काय करतो मिक्सर रे, बरोबर, शेंगदाणे म्हणा, डाळे म्हणा, वेगवेगळ्या चटण्या करण्याचं काम करतो. परत आवडीचा तुमचा ज्यूस बनवून देण्याचा, कुठल्याही फळांचा ज्यूस प्यायला आवडतो ना, मग ते काम कोण करतं, तर हा मिक्सरच करतो. नंतर सांगा बरं शीत कपाट, जर उन्हाळ्यात आपल्याला खूप उन्हाळा असतो, आपण उन्हातून चालत गेलो किंवा बाहेर खेळून आलो, बाहेरून कुठून तरी जाऊन आलो, खूप तहानलेलं होतं ना, खूप तहान लागते, मग त्यावेळेस आपण जातो लगे शीत कपाटातील म्हणजेच फ्रीज मधील बॉटल काढायची, पाणी प्यायचं थंड. पण अति थंड आपला जो घसा आहे त्याच्यासाठी चांगलं नाही आहे. बर, पाणी ठीक आहे, आपण पाणी सोडलं, पण इतर गोष्टीसाठी किती उपयोग होतो की नाही त्याचा. भाजीपाला ठेवणं, दूध ठेवणं, दही ठेवणं, अजून वेगवेगळ्या काही बनवलेल्या भाज्या ठेवणं, ह्याच्यासाठी पण ते आपल्याला उपयोगी पडतंच की नाही. बर, मग आता अशा प्रकारे काय केलं आपण, किचन मधील ह्या सर्व वस्तूंची माहिती पाहिली, म्हणजे उपयोग काय काय होतो. आता नंतर आपण जाऊया इकडे बाथरूम. चित्र दिसत आहे ना बाथरूम, कपडे धुण्याची मशीन आहे. काही जणांच्या घरी वापरत असतील, काही जणांच्या घरी हाताने धुवत असतील. मग आता नंतर काय दिसत आहे, इथे दिसत आहे तो शॉवर, आणि इथे नळातून पाणी बादलीत पडत आहे. बघा, इथून काय संदेश द्यायचा असेल रे आपल्याला, आंघोळीला फक्त एक बादलीमध्ये होऊन जाते सगळ्यांची आंघोळ, पण अति जास्त जणांना पाणी जर आवडत असेल तर 2 बादली घेत असेल. पण कंटिन्युअसली म्हणजे सतत नळ चालू ठेवायचा, खाली पाणी भरून वाहत जाणार आणि मग आपली इकडे आंघोळ चालू असणार. मग आपल्याला पाणी वाचवायचंय का वाया घालवायचंय, वाचवायचंय, बरोबर ना. मग एक बादली भरली, नळ बंद केला, कमी पडल्यानंतर परत अजून चालू करायचं, म्हणजे काय, पाणी आपल्याला वाचवायचं आहे. वीज इकडे सतत फ्रीज उघडायचा नाही आहे, त्यामुळे ही काय होती, जास्त वीज वापरात येते. तसंच पाणीही आपल्याला वाचवायचं आहे. नंतर बेसिनला पण आपण दात घासत उभारतो, किती वेळ घासतोय, दात घासतो आपण 1, 2, 3 मिनिटं, 5 मिनिटं घासतो, परंतु नळ तसाच चालू असतो आपला. तसं करायचंय का आपल्याला, नाही ना. मग इथेही आपल्याला काय करायचं आहे, गरजेपुरतच पाण्याचा उपयोग करायचा आहे. नंतर आहे बैठकीची खोली. बैठकीची खोली, मग आता इथे बघा बरं, आता जसं की आपण वरील चित्रांचा उपयोग पाहिला तसा इथे पण आहे. मुलं टीव्ही पाहत बसलेली आहेत,
पण किती पाहायचं आहे? गरजेपुरताच पाहायचं आहे ना, की अगदी आता सुट्टी आहे बाबा म्हणून दिवसभर टीव्हीचा रिमोट हातात आणि ते सतत टीव्ही पाहत राहायचा. असं नाही करायचं. आपल्या घरात जी दुसरी व्यक्ती असती त्यालाही थोडासा बघायला द्यायचं आणि डोळ्यांसाठी चांगलं आहे का ते सतत तुम्ही टीव्ही पाहत राहणार, मोबाईल हातात, रिमोट कंट्रोल त्याचा हातात, कोणाला द्यायचंच नाही, कोणाला काही पाहायला द्यायचं नाही, आपलं स्वतःच एकट्याचं चालू, ना की अभ्यासावर लक्ष, ना की जेवणावर. जेवताना तरी कुठं ना तुम्ही सारखं टीव्ही पाहतच जेवता, मग चांगलं आहे का ते? नाही, तसं नाही करायचं. म्हणजे थोडा वेळ पाहायचा, थोडा वेळ खेळायचं, थोडा वेळ अभ्यास करायचा. नंतर इथे जी दिसत आहे ती आजी काय करत आहे? ती वर्तमानपत्र वाचत आहे. वर्तमानपत्र म्हणजेच न्यूजपेपर ज्याला तुम्ही म्हणता, मराठीमध्ये म्हणतात त्याला वर्तमानपत्र. काय करत आहे ती? वर्तमानपत्र वाचत आहे. तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करताय? अगदी डिटेलमध्ये जर तुम्हाला ती बातमी वाचायची नसेल, कमीत कमी तुम्ही हेडिंग तरी त्याची वाचू शकता की नाही? डार्क अक्षरामध्ये अगदी गडद रंगामध्ये असती पहा. याच्याने काय होणार? तर दररोज पेपर वाचण्याची सवय लागून जाईल, तुमचं वाचन सुधारेल आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शहरात, तुमच्या म्हणजे जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात काय काय घडत आहे त्याच्याही बातम्या तुम्हाला समजतील. वाचणार ना न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र आजपासून सर्वजण. आणि हे जे आजोबा आहेत ते काय करत आहेत? फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत. मग सौरबंब तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला काय करतं, याच्यापासून जी उष्णता, जी सूर्यकिरणं येतात त्याचा उपयोग ते पाणी गरम करण्यासाठी करतात. आता वरील चित्र घरातील कोणत्या भागाचे आहे? सगळे सांगतात. वरील चित्र घरातील कोणत्या भागाचे आहे? स्वयंपाकघराचे आहे, बरोबर. मग यात नेहमी कोणते काम केले जाते? हे जे स्वयंपाकघर दिसत आहे त्यात नेहमी कोणतं काम केलं जातं? स्वयंपाक बनवण्याचं. येथील कोणत्याही 4 वस्तूंची नावे इंग्रजीत व मराठीत सांगा. सांगा बरं. इंग्रजीत सगळ्यांनाच येईल. फ्रीज, मिक्सर, आणखी गॅस, आणखीन फ्लॉवर पॉट येईल ना सांगता. बरं, स्पून, वेगवेगळ्या प्रकारचे स्पून. मग आता मी सांगतेय स्पून हे झालं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये चमचे, बरोबर. फ्लॉवर पॉट त्याला म्हणतात फुलदाणी. फ्रीज त्याला म्हणायचं शीत कपाट, बरोबर. आता जसं की मी तुम्हाला मराठीमध्येही सांगते आणि इंग्लिशमध्येही सांगते, असे कोणतेही 4 वस्तूंची नावं तुम्हाला सांगायची आहेत. आता मी सांगितलेली. या जागेला काय म्हणतात? या जागेला आपल्याला मराठीमध्ये उत्तर द्यायचंय ना, न्हाणीघर म्हणतात. इथे तुम्ही रोज काय करता? तर आंघोळ करतो. कपडे धुण्याचे मशीन कोठे आहे? आता तुम्ही तुमचं पुस्तक उघडू शकता आणि दाखवू शकता, किंवा आता बोर्डवर मी तुम्हाला दिसत आहे ना, इथे हात दिसत आहे बघा छोटासा. हा, ही काय आहे? कपडे धुण्याची मशीन. आरसा कोठे लावला आहे? आरसा इथे जे बेसिन दिसत आहे ना त्याच्या वरती लावलेला आहे. आता हे प्रश्न, बैठकीची खोली. वरील चित्र कसले आहे? तर वरील चित्र किंवा वरील चित्रात बैठकीची खोली दिसत आहे. चित्रात कोणकोणत्या व्यक्ती दिसत आहेत? चित्रात एक दीदी दिसत आहे, दादा दिसत आहे, मग त्याला तुम्ही एक मुलगा, एक मुलगी दिसत आहे, बाबा दिसत आहेत, आजी दिसत आहे, असंही सांगू शकताल की नाही. आणि व्यक्ती फक्त विचारले म्हणून आपण फक्त व्यक्तींबद्दलच इथे सांगणार आहोत. पेपर कोण वाचत आहे? पेपर आजी वाचत आहे. मग आजोबा काय करत आहेत? आजोबा मोबाईलवर कोणाशी तरी बोलत आहेत. टीव्ही कोण पाहत आहे? मग ही जी मागे 2 मुलं बसलेली आहेत ते दोघं जण टीव्ही पाहत आहेत. नंतर सौरबंब. वरील चित्रातील वस्तू तुम्ही पाहिलेली
आहे का वरील चित्रातील वस्तू तुम्ही पाहिलेली आहे का? ज्यांनी पाहिलंय त्यांचं उत्तर असेल हो आणि ज्यांनी नाही पाहिलंय ते नाही म्हणतील. पण आता मी दाखवले ना तुम्हाला सगळ्यांना, त्याचा उपयोग सांगितलेला आहे. त्या वस्तूचे नाव सांगा. त्या वस्तूचे नाव आहे सौर बंब. फक्त 1-2 मिनिटात जोड्या लावा आहेत त्या आपण पाहणार आहोत. शब्दार्थ माझे घर, माय होम. त्यांनी सांगितलं होतं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आपल्याला ते सांगायचे आहेत. मग तसेच इथे दिलेत. माझे घर माय होम, स्वयंपाकघर किचन, न्हाणीघर बाथरूम, बैठकीची खोली लिव्हिंग रूम, सौरबंब सोलार हीटर आणि गच्ची टेरेस. बरोबर. बर, आता आपण काय करणार आहोत, जोड्या जुळवा शब्द वाचा. जोड्या जुळवायच्या आहेत आणि शब्द वाचायचे आहेत. मग आपण जोड्या जुळवायच्या अगोदर काय करूया, शब्द वाचूया. स्वयंपाक घर, नंतर न्हाणी घर, त्यालाच बाथरूम लिहिलेलं आहे कंसामध्ये. बैठकीची खोली, सौर बंब आणि गच्ची. ही वाचून झालेली आहेत. मग ह्या साईडची वाचूया आपण. ना की इथं आपल्याला चित्र दिलेले आहेत. याही साईडला शब्द दिलेत आणि याही साईडला शब्द दिले. न्हाणीघर, बैठकीची खोली, सौरबंब, गच्ची आणि स्वयंपाकघर. बरोबर आहे. इथंही नावं तीच आहेत, पण इथंही नावं तीच आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे, आपला जो क्रम आहे तो वेगळा आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, यासारखा सेम शब्द अगदी समान दिसणारा समान असणारा कुठे आहे, शेवटी. तर आपण इथे काय करणार आहोत, अशी जोडी लावणार आहोत. नंतर काय आहे, न्हाणीघर किती नंबरला आहे, 1 नंबरला. बैठकीची खोली 2 नंबर. सौरबंब 1, 2, 3 नंबर आहे. म्हणजेच इथं प्रश्न काय झाला, समान शब्दांच्या जोड्या लावा. शब्द समानच आहेत, फक्त त्यांचा क्रम चुकवलेला आहे, तो आपल्याला लावायचा आहे. गच्ची बघून घ्या, व्यवस्थित जोड्या लावा. फक्त शब्द सेमच आहेत, कृती क्रम त्याचा वेगळा आहे, ते आपल्याला जोड्या लावायचे आहेत. वाचन करायचं आणि जोड्या लावायचे. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं, माझे घर हा पाठ पाहिलेला आहे. चित्र पाहिली, त्या चित्रातील वेगवेगळ्या वस्तूंची नावं सांगितली. बरोबर. त्यावर आधारित काही प्रश्न उत्तरं सोडवली. नंतर तोंडीच सगळं काम केलंय, पण घेतलंय आणि नंतर जोड्या लावा पाहिल्या. मग अशा प्रकारे आज माझे घर आपण पाठ पाहिलेला आहे. यानंतर उर्वरित भाग आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.